नमस्कार, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये एनकॅप्सुलेशन इन जावा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, द प्रोसेस ऑफ बाइंडिंग ऑर रॅपिंग द डेटा अँड मेथड्स इनटू सिंगल युनिट इज कॉल्ड ॲज अ एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन कन्सेप्ट काय बघा, डेटा आणि मेथड हे दोन्ही पण सिंगल युनिटमध्ये बाइंड करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, एनकॅप्सुलेशन म्हणत असतो. एक्झाम्पल काय, एव्हरी जावा इन क्लास. एक्झाम्पल सांगितल्यानंतर हे का दिले ते समजेल तुम्हाला. आणि रिअल टाइम एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर एक टॅबलेट सांगा. टॅबलेट काय करतं, त्याचं काय कंटेंट आणि केमिकल ते रॅप करून ठेवलं असतं. आलं लक्षात. हाऊ टू अचीव एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन कसं अचीव करायचं बघा, डिक्लेअर इन्स्टन्स व्हेरिएबल ऑफ अ क्लास ॲज अ प्रायव्हेट. क्लासचा इन्स्टन्स व्हेरिएबल प्रायव्हेट ठेवायचा. आणि दुसरी काय कन्सेप्ट आहे, प्रोव्हाइड पब्लिक सेट आणि गेट मेथड्स. दोन मेथड घ्यायच्या. सेट कशासाठी, त्या प्रायव्हेटला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी, आणि दुसरी कोणती, गेट मेथड. तो काय प्रायव्हेट इन्स्टन्स व्हेरिएबल आहे ना, त्याचा डेटा फेच करण्यासाठी. समजले. एक्झाम्पल बघा कसे घेतले. प्रोग्राम क्लास ए एक डिक्लेअर केला, त्यात एक इंटिजर एक्स व्हेरिएबल डिक्लेअर केलं, सेट मेथड घेतली. दुसरी कोणती, गेट मेथड. सेट मेथड कशाला, व्हॅल्यू असाइन करायला. गेट मेथड व्हॅल्यू रिट्राइव करायला. दुसरा क्लास घेतला मी, त्यात मेन मेथड घेतली आणि एक क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओबीजे डॉट सेट इज इन ब्रॅकेट 10 पास केल्यावर ए मध्ये 10 व्हॅल्यू येणार आणि एक्स मध्ये स्टोअर होणार. आणि नंतर गेट कॉल केल्यानंतर 10 व्हॅल्यू एक्स असाइन झालेली प्रिंट होणार. जर मी डायरेक्ट हा एक्स ऍक्सेस करायला गेलो होतो, कुठे, ओबीजे डॉट एक्स इज इक्वल टू 10, तर एरर येणार, कारण डायरेक्ट ऍक्सेस होत नाही. समजली कन्सेप्ट. म्हणून काय झाले, आता हा प्रायव्हेट व्हेरिएबल डायरेक्टली ऍक्सेसिबल नाही एनकॅप्सुलेशन मध्ये. प्लस प्रायव्हेट व्हेरिएबल आणि पब्लिक मेथडचा इथं बाइंडिंग झाले. समजलंय. आता प्रोग्राम तर समजून घेऊया. मगाशी जसं म्हटलं ना, त्याच्याप्रमाणे एक क्लास घेतो, क्लास ए. त्या क्लासमध्ये प्रायव्हेट एक व्हेरिएबल घेतो, प्रायव्हेट इंटिजर एक्स, आणि पब्लिक वाईड सेट इंटिजर ए एक्स इज इक्वल टू ए. दुसरा एक क्लास घेतोय, हे दोन क्लास घेतले. क्लास ए मध्ये काय काय केलं बघा, प्रायव्हेट ए एक्स व्हेरिएबल घेतला, सेट मेथड घेतली पब्लिक, आणि गेट मेथड पब्लिक घेतली. सेट कशासाठी घेतली, एक्सला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. गेट कशासाठी, एक्सची व्हॅल्यू रिट्राइव करण्यासाठी. आता क्लास बी मध्ये पब्लिक याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, याचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. हां, आता काय करायचं, ओबीजे डॉट सेट व्हॅल्यू सेट करायची. एक्सला व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 10 सेट केली, आणि ओबीजे डॉट गेट सेट केलेली ती 10 व्हॅल्यू बघायची आपल्याला सेट झाली का नाही. रन करतोय, बघा इथं खाली कोपऱ्यात आउटपुट काय आले, 10 आले. आता ह्या इथं मी काय केलं, डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केली. एनकॅप्सुलेशनचा रूल काय आहे, एक प्रायव्हेट व्हेरिएबल घ्यायचा आणि एक किंवा दोन, म्हणजे इथं आता दोन घेतलेले आहेत मी, सेट आणि गेट मेथड. प्रायव्हेट व्हेरिएबलला डायरेक्ट असाइन न करता व्हॅल्यू आपण काय केलं, पब्लिक मेथड थ्रू असाइन केलेली आहे, बरोबर, ह्याच्या थ्रू. मग हे काय केलं, प्रायव्हेट व्हेरिएबल म्हणजे हा डेटा आणि
मेथड हे बाइंड झालं, बरोबर. या इथून मी कॉल केल्यानंतर हे काय झालं, बाइंडिंग झालं त्याचं. नंतर जर मी इथं डायरेक्ट ॲक्सेस करायला गेलो, काय obj.x इज इक्वल टू 10, तर काय एरर येते रे बघा, द a.x इज नॉट विजिबल, कारण की एक्स काय हा प्रायव्हेट आहे, त्यामुळं तो विजिबल होऊ शकत नाही. प्रायव्हेट मेंबर्स आपण आउटसाइड द क्लास डिरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही, पण आपण थ्रू पब्लिक मेथड हा प्रायव्हेट डेटा बाइंड करून डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, एनकॅप्सुलेशन म्हणत असतो. समजले? कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.